रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. बरेच कीर्तन ऐकले, मग तुमच्यासारखं कीर्तन मी उजूक मी ऐकलं नाही. मला तुमच्या कीर्तन ऐकणं म्हणजे मोह धड भरून आले. मी म्हणालो की आज आमचे महात्मे गेले, मोतीराम महाराज गेले, मारुतराव महाराज गेले आणि आज कोणजी महाराज गेले. ते आज आपले हे कोण्या गावचे महाराज मला माहित नाही बिचारे, एवढं खरं. ते आज पाथरी तालुक्यातले, ते आज आपल्या इथं मोतीराम महाराज आपल्या भूमिकेवर आज जन्माला महात्मा इतका सांगणार, तुम्हाला चॉकलेट कोणी देईल, काही बोलेल परमार्थात आणि काहीतरी घेऊन जाईल. इतका दान करणारा दान सुरूच माणूस. फक्त अंतःकरणात परमार्थ राहू द्या, राम राम म्हणा म्हणायला विचारा. त्याच्यातलं तुम्ही काहीतरी पदरात घ्या, तुमचं फळ वायाला जाणार नाही. या हात जोडून विनंती महाराज. मी पुन्हा तुमचं जवळ कीर्तन असलं तर मी हाजरी लाईल, वाचलं जगलं तर, वरी गेलं तर जाईल. वरी जात रे हातात. रामकृष्ण हरी, धन्यवाद. हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहतालोचने, रूप पाहतालोचने, रूप पाहतालोचने, पाहतालोचने, रूप पाहतालोचने, रूप पाहतालोचने, रूप पाहतालोचने, रूप पाहतालोचने. सुख झाले व साजनी, सुख झाले व साजनी, साजनी तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तोहा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा. माधव बरवा, माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा.
सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठल आवडे, म्हणून विठ्ठल आवडे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे घर, सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे घर, बाप रखुमा देईवर, बाप रखुमा देईवर, देईवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बाबर घुमा देईवर, बाबर घुमा देईवर, विठ्ठल बरवा, देव बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंग, देशील तरी पाहे पांडुरंग, देशील तरी पाहे पांडुरंग, मागणे एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंग, देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा, संतासी निरई हेची मदती, या संतासी निरई हेची मदत, या संतास निरई हेची मदती, संतासी निरई हेची मदती, अनेक तुझे काही न मागणी, अनेक तुझे काही न मागो देवा, अनेक तुझे काही न मागो देवा, चंद्रभागे स्नान तुका मागे दान होई, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार ते होई, पाहे संताच्या, हे तो हा पायी संताचिया, मज ठेवी पायी संताचिया, ते एक तुझा प्रती आहे, मागणे ते एक तुझा प्रती, देशील तरी पाहे कुमार
ढोणे हे पुढे म्हणतील आणि पिंपळा लोखंडेकर हे त्यांना साथ देतील. माणिकराव ढोणे पांगरीकर त्यांना साथ करतील. हनुमान महाराज लोखंडे पिंपळेकर. तुझ प्रति आहे गणेश एक तुझ प्रति आहे गणेश एक तुझ प्रति आहे मागणेश एक तुझ प्रति आहे गणेश एक तुझ प्रति आहे गणेश एक तुझ प्रति आहे मागणेश एक तुझ प्रति आहे मागणेश एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निराये हेची माझ देवी या संताची निराये हेची माझ देवी आणि कमी देवा पाहिलेने आणि आहे या संताशी राये हे मद देया संताशी राये हे मद दे मागणेश एक तुझ प्रति आहे 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 देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निराये होती मद देवी या संताची निराये होती मद देवी देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निराये येती नाही आता संताशी निराये येती नाही आता आणि की तुझं काय नमाग तुझं आ
तुझे काही आता आता मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे. देशीन तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वे हेच मज देई. अनिक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पायी संताची या ठाला ठाला विठाला
आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादला पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो अतिवचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडी द्वादशं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायस्य समनस्य पादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार. आबादी सद्गुरुदास तुका आबादी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण नमस्कारुनी आता. नमो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. माझे तुकोबराय यांना वंदन करतो. माझे ज्ञानोबराय त्यांनाही वंदन करतो. याशिवाय किम कुर्वत ज्या कारणास्तव आपला हा नाम सोहळा आहे तो आमचे गणपती गणेश उत्सव आणि आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थकीमध्ये सुरुवातीलाच गणेशाचं वर्णन केलेलं पाहायला भेटतं. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपान देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. असे आमचे गणपती बाप्पा त्यांनाही वंदन करतो. याशिवाय कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. आमचे शंभू महादेव खूप भोळा देव आहे त्यांनाही वंदन करतो. या भागातील संत महंत माझे मोतीराम महाराज फळेकर माझे खूप खूप आहेत माझे मोतीराम महाराज फळेकर त्यांनाही वंदन करतो. याशिवाय माझे ज्यांची प्रत्यक्ष सेवा करायची संधी भेटली असे माझे मारुतराव महाराज दस्तापूरकर ही माळ त्यांची माळ आहे. त्यांची अनेक वर्षे आमच्या भागात असताना सेवा त्यांची जेव घालणं त्यांना ते उठ बस काय प्रकार सगळा पाहुणचार आगत स्वागत करायची संधी भेटली. माझे मारुतराव महाराज यांनाही वंदन करतो. याशिवाय माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर वेदांत केसरी यांनाही वंदन करतो. आणि या भागातील संत महंत सर्वांनाच वंदन करतो. आपण गुणीजन मंडळी आपल्यालाही वंदन करतो. ठाला विठाला विठाला
मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निर्वी हेच मजली, अनेक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तो होई, मज ठेवी पायी संताची. तुकोबर आहे. जगाच्या पाठी एकच आणि एकच नर, वीर, शूर, धाडशी, श्रीमंत, विरक्त, शांत अशा प्रकारचे होऊन गेले ते माझे तुकोबर आहे. संपूर्ण हे मृत्यू लोक आहे. ह्या मृत्यू लोकात जगात येणार सर्वांनाच हा देह सोडावा लागतो. रामकृष्ण आले गेले बरं का, त्याविनं काय जग ओसची पडले. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता कार्य राहील काय. ही एक भारत आंबेची कविता होती. म्हणजे या ठिकाणी सर्वांना जावं लागतं. पण तुकोबा असे नरवीर निघून ह्या जन्माला आलेत ह्या मृत्यू लोकात की त्यांनी काळाच्या माथा पाय दिला, काळाच्या डोक्यात पाय दिला आणि अमर झाले. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. असे आमचे तुकोबर आहे. खूप भक्ती करायचे, खूप भक्तीचं स्वरूप तुकोबर आहे. विरक्तीचं स्वरूप तुकोबर आहे. हे खूप भक्ती करायचे आणि भक्तीचं ओझ झालं. आणि मग देव म्हणायचे बा काहीतरी मागा ना मला, जेणेकरून माझं तुम्ही आला दर्शनाला की माझी मान खाली जाते, जेणेकरून मी तुम्हाला पाहू शकेल, आपली नजरानजर होईल, भेट होईल आपली. काहीतरी मागा, जेणेकरून माझं ओझ थोडंसं हलकं होईल. पण तुकोबराय सांगायचे नाही, काहीच नको. जेव्हा तुकोबराला फार सांगितलं काहीतरी मागा, तुकोबरायने सांगितलं नाही. काय मागायचंय देवा, काही न मागायची बुद्धी दे, हेच मला दे. मला काय मला मागा म्हणतोसच ना. मग मी काय मागायलो, मला काही न मागायची बुद्धी दे, मला हेच दे, दुसरं मला काहीच नको. नाही देवा म्हणजे काहीतरी मागाच. शेवटी हा अभंग, शेवटची मागणे ते एक तुझं प्रती आहे. तुला काय द्यायचं असन ते संतास दे. आणि तू इतका उदार आहेस ना, मला या संताच्या चरणावर ठेव. मला दुसरं संताशिवाय दुसरं काहीच नको. अशा प्रकारचं सगळ्याच्या पाठांतरातला अभंग, आपल्या भजनी मालिकेतला सरासरी शेवटचा अभंग. प्रत्येक आपल्या भजनामध्ये शेवटी अभंग तो घेतोच. अशा प्रकारचा अभंग मागणीपर अभंग असलेला पाहिजे. उद्या आपली काल्याची सेवा आहे आणि आज आपण मागणीपर अभंग रीतिरिवाजावर घेतलेला आहे. तर ह्या रीतिरिवाजावर मागणीपर अभंगात तुकोबारायांनी सांगितलेला हा भाग संताचं महत्त्व, मागणीचं महत्त्व असले आपल्याला पाहायला भेटतं. ठालावी हा आपला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पंढरपूर सदृश्य, किंबहुना अजून पुढचं वाक्य बोलतो मी, पंढरपूरपेक्षाही श्रेष्ठतम अशा प्रकारचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा बरबडी सोलव तालुका पूर्णा जिल्हा परभणी हा अखंड हरिनाम सप्ताह, हा गणेशोत्सवानिमित्त सप्ताह पंढरपूरपेक्षाही श्रेष्ठतम वाक्य यासाठी वाक्य बोललो मी की ज्या तीर्थक्षेत्राला, ज्या मातीला संताचे पाय लागतात, संताचा चरण स्पर्श लागतो, ते पंढरपूरपेक्षाही तीर्थक्षेत्र पवित्र पावन अशा अर्थाचा मोतीराम महाराज, माधुराम महाराज हा त्याकडचा भाग आहे. आणि म्हणून हा बरबडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणचा आपला नामस्मरण सोहळा असलेला पाहायला भेटतं. या ठिकाणी आमचे तुकाराम महाराज ढोणे, पांगरा ढोणे स्वागत आहे. 100 वर्ष आयुष्य. आता तुकाराम महाराज ढोण्यांना पुन्हा मी वंदन यासाठी करतो की त्यांच्या कृपा आशीर्वादाने अनेक गावात सेवा मिळाली. काल परवा निळा तालुका लोहा बरं का. आज या ठिकाणी अजून काय असं असेल, पण त्यांना मी मनपूर्वक वंदन करतो की जेणेकरून तुमचं दर्शन मला झालं आहे.
आणि तुमचं दर्शन व्हायचं माध्यम आमचे तुकाराम महाराज ढोणे पांगरा या गावचे. कारण संताचं दर्शन, देवाचं दर्शन एक वेळेस नाही घेतलं चालेल, पण संताचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याचं कारण आहे की देव, आता आपण पुढे बोलूच, की देव इतका चालाक आहे की देवा दर्शन घेतलं तिथं देव पावर का नाही माहीत नाही, पण संताचं दर्शन घेतलं का, साधू संत सेवा केली, वारकरी सेवा केली तर 100% देव पावतोच. म्हणून आमचे तुकाराम महाराज ढोणे यांना वंदन करतो. याशिवाय आता कोणी महाराज असतील तर किमान चेहरा तरी दिसावा कळावं. आमचे निवृत्ती महाराज, याशिवाय ज्ञानदेव महाराज हरिभाऊ शिंदे, याशिवाय ज्ञानदेव हरिभाऊ सोलो, आमचे राम महाराज ठाकूर, याशिवाय पांगरा ढोणे हे गाव अनेक अर्थानं माझ्या मनात बसलेलं आहे. अनेक अर्थानं फार फार चांगलं गाव आहे असं माझ्या नजरेत बसले. अनेक मी त्या गावचे कीर्तन ऐकलेत, तर म्हणजे यूट्यूबला रात्रभर कीर्तन असतात. आमचे मालक यांचे कीर्तन आहेत, अनेक कीर्तन मी ऐकले. आणि खरं तर ह्या गावाला खरंच आता मी ह्या गावात जरी असलो तरी मला त्या मनात वाटतं ते पांगरा गावाला आणि पांगरावातील वारकरी मंडळी या सर्वांनाच भजनी मंडळीला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण त्यांच्या कृपा आशीर्वाद हा मोठा असलेला पाहायला भेटतं. याशिवाय माऊली महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात अखंड हरनाम सप्ताह सोहळा, शिवनाम सप्ताह सोहळा किंवा धर्म संकीर्तन या ठिकाणी माझे 1 रुपया जायला पाहिजे आणि प्रत्येक गावगाव जातो अशी माझी मानसिकता आहे. ह्या गावात 2 वेळेस पैसे दिले होते. हा अखंड हरनाम सप्ताह सोहळा या गावात मला वाटतं की 21/9/2023 ते 27/9/2023 या दरम्यान इथं अखंड हरनाम सप्ताह सोहळा झाला होता. तुमच्याकडची पावती क्रमांक 368 आहे आणि दिनांक 26/3/2023 सकाळी 7:45 फोनपे पैसे घेतो 151 रुपये. म्हणजे मला हे नाही सांगायचं की मी पैसे देतो म्हणून, फक्त पांडुरंग परमदास करून घेतो असं नको व्हायला. मी पूर्ण कीर्तनात जे वाक्य बोलन ते मी करतो असं नाही आहे. निमित्त मात्र भवसावेसाचे. या ठिकाणी आपल्या इथंच कुठं मारुतीचं मंदिर आहे, शिवावरील मारुती मंदिर, तिथं बांधकाम मंदिराला ज्ञानदेव हरिभाऊ सोलव असतील कुठेतरी. त्यानं पावती क्रमांक 104 ह्या क्रमांकाचे आपण पैसे दिले होते 30/9/2023 शनिवार आणि 3:30 दुपारच्या. म्हणजे आपल्या सर्वांच्या चरणी, कारण हे पैसे दिले मला, हे पा माऊली माझं पूर्ण कीर्तन म्हणजे मी काय केलं हे दाखवायचं नाही मला, फक्त मी जे केलं का त्यापुढं काय करू मी, शब्द माझा रोल आहे का, मी हे केलं आणि मी ते केलं असं जरी बोललं गेलं असलं त्याचा एक अर्थ असा आहे मी करत नाही, परमेश्वर पांडुरंग परमात्मा माझ्या मार्फत करून घेतो, इथपर्यंत करून घेतलं आहे आणि इथून पुढे मी काय करू हे तुमच्याकडनं ऐकून घेण्यासाठी मला कीर्तन सेवा करायची. तुमच्याकडनं मला माझा रोल आहे की माऊली मी इथपर्यंत आलो का इथून पुढे हातात धरून मला चालवा, तुम्ही कृपा मायबाप व्हा आणि तिथून पुढे मला पांडुरंग परमात्मा जवळ कसं करता येईल इतकं मला सांगा. यासाठी मला मला सेवा करायची आहे. आपले गावकरी मंडळी सुधा महाराज हो ना, मग नाही सुधा महाराज पांगरेकर गायक मंडळी आणि माणिक महाराज पांगरेकर मंडळी यांनाही मी वंदन करतो. आलेल्या महाराजांना एक वाक्य बोललो की महाराज मला गायना चांगलं खर्च कमी नाहीच, कमी म्हणण्यापेक्षा नाही, हे पाय एकही शब्द खोटा बोलायचं नाही, जे आहे ते वास्तू सत्यच आहे. त्यांना मी मनपूर्वक वंदन करतो. आमचे अमृत महाराज सोलो यांनाही वंदन करतो. याशिवाय प्रल्हाद महाराज वाघाडे अलंकापूरचे त्यांनाही वंदन करतो. याशिवाय आमचे खरं तर यूट्यूब चॅनलवाले आमचे कृष्णा महाराज स्वामी परभणीकर आणि गणेश महाराज चोपडे खरं तर फार फार प्रसिद्ध अशा प्रकारचं त्यांचं चॅनल असलेलं पाहायला भेटतं. आणि विशेषतः त्यांची वारकऱ्यासंदर्भात माऊली कीर्तन सोहळा हे जे चॅनल आहे ते वारकऱ्यासंदर्भात त्यांची जी लगन आहे, त्यांचे जे प्रेम आहे वारकऱ्याबद्दल किंवा कीर्तनाबद्दल, आपल्या कीर्तनाबद्दल जे समर्पण आहे हे समर्पण अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पूर्ण आमचे गणेश महाराज चोपडे माऊली कीर्तन सोहळा हे चॅनल किंवा ते चॅनलचे मालक हे आपल्या वारकरी संप्रदायाला पूर्णपणे एकजीव झालेले पाहायला भेटतात, एकजीव पाहायला भेटतात. त्यांनी पूर्ण समर्पण भाव
वारकरी जरी चॅनल असलं चॅनलला आपण लक्ष द्यावं, सबस्क्राईब करावं, काय काय असेल ते परिपूर्ण करावं, अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. कारण चॅनल हे भरभराटीला का जावं भरभराटीला चॅनल म्हणून म्हणत नाही मी, तर वारकरी संप्रदायाला ते वाहिलेलं आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक तुम्ही पहा, त्यातला प्रत्येक कुठला घटक पहा, कुठला पहा, आपल्या भावना धर्म प्रवर्तन होण्यासाठी असलेले पाहायला भेटतात. आपल्या सर्वांनाच मी वंदन करतो. याशिवाय आपल्या आजचे अन्नदाते मारुतराव काशीबास सोलो आणि गोविंद महाराज शिंदे यांना वंदन करतो, असतील असं मानतो मी इथं. याशिवाय आपले दीपक गुरु पांगरेकर, उद्या त्यांचं कीर्तन आहे, यांनाही वंदन करतो. राम महाराज खैरे धोत्रा गाव ते कीर्तन माझं झालं, हां ते बी गाव खूप चांगले, त्यांनाही वंदन करतो. याशिवाय पांगरा, वाई, पिंपळा, मरसूळ, सुहागण, आव्हई, आडगाव, भाटेगाव, बरबडी आणि इतर गावातली मंडळी. माझ्याकडनं बोलण्यात चुकलं असलं, कारण बोलण्यात प्रत्येकाचं अलग अलग असणं शक्य थोडंसं, तर सर्वच गावांना मी वंदन करतो. आणि माझे ज्ञानोबा तुकोबा, जनाबाई मुक्ताबाई, आपल्या सर्वांचं वंदन करतो. माझ्या ज्ञानोबा तुकोबा असो, जनाबाई मुक्ताबाई, तुम्हाला यासाठी वंदन करतो की तुमचा समर्पण भाव, माऊली तुमची क्षमा मागून बरं का, वारकरी संप्रदाय तळपती वीज म्हणजे आमच्या जनाबाई मुक्ताबाई. खरं वारकरी संप्रदाय टिकवायचं माध्यम हे जनाबाई मुक्ताबाई असलेल्या पाहायला भेटतात. कारण त्यांच्या माध्यम अनेक ठिकाणी बायासुद्धा अखंड हरण सप्ताह सोहळा साजरा करतात, म्हणजे 90% बायाचा सहभाग असे गाव मी पाहिले. तर ह्या जनाबाई मुक्ताबाई यांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांनाच वंदन करतो. ठाला विठा माऊली, माझ्या दररोजच्या सवयीप्रमाणे हा अखंड हरनाम सप्ताह सोहळा आहे. हा सप्ताह नाही आहे, तर 21 दिवसाचा 11 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव आहे. ज्या ज्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबा तुकाचा जय जयकार असतो, कुठे असो त्या ठिकाणी माझा 1 रुपया गेला पाहिजे, हा माझा रोल आहे. कुठे असो, मला त्या गावाशी काय मतलब, माऊली माझी प्रत्येकाला विनंती आहे. महाराजाकडे मोबाईल नंबर आहे माझा, ह्या पाकिटावर मोबाईल नंबर आहे. याशा मोबाईल नंबर डबल यात सांगतो मी, 95 45 15 7908, 95 45 15 7908. ह्या मोबाईल नंबरला तुमच्या भागातल्या कुठले बी अखंड हरनाम सप्ताह सोहळ्याची कार्यक्रम मला जर व्हॉट्सअपला मिळाली तर त्या गावात मला 10 रुपये द्यायला सोपं जाईल. तुमचं काय माध्यम आहे, फक्त तुम्ही व्हॉट्सअपला कार्यक्रम पत्रिका पाठवली, पण तुम्ही 1 रुपये ती पत्रिका पाठवल्यामुळं तुमच्यामुळं त्या गावाला 10 रुपये जाणं शक्य आहे. म्हणून तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साई. पुढचं मी वाक्य नाही बोलणार. म्हणून तुम्ही जर ह्या नंबरला मला 1 2 3 4 100 किती पाठवा, त्या ठिकाणी 10 रुपये जातील, 101 151 काहीतरी रुपये जातील, हे वास्तव सत्य. म्हणून आपण रामकृष्ण म्हणून भागा आज या ठिकाणी अखंड हरनाम सप्ताह सोहळा आहे. नामस्मरण अखंड हरनाम सप्ताह सोहळा नाही, पण गणपती निमित्त 11 दिवसाचं कीर्तन महोत्सव, या ठिकाणी 2 रुपये जावेत असा माझा रोल आहे. म्हणून इथले जे काही वर्गणी गोळा करण्यासाठी कोण कार्यकर्ते असतील त्यांनी या आणि प्रसाद घेऊन जा. या माऊली कोण असेल ते या. हा, पुंडलिका ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, मोतीराम महाराज की जय. ठाला ते आले वाटतं, पाकिट बदल झाले वाटतं त्याच्या. हां, याशिवाय या गणपतीच्या बरोबर आहे, गणपतीच्या आपण गणपती बसवलेला आहे आणि प्रत्येक गणपतीचे मुलं वर्गणी गोळा करतात, बरोबर आहे. ते मुलगा कोणी असतील का कोणी कार्यकर्ते असतील त्यांनी हे पाकिट घेऊन जावं. गणपती माझा आहे, आपला आहे सगळ्यांचा. असतील तर मुलं घेऊन जा, नाही तर मग कोणी या आणि पुन्हा नंतर देऊन टाका. हो, आली पावती आली. हे फक्त पाकिट घ्यायचे. पुंडलिका तुकाराम नाथ भगवान की जय.
आपले कीर्तन महोत्सवाचा गजर आमचे माऊली आमचे गणेश महाराज चोपडे यांनी यावं आणि प्रसाद घेऊन जावं अशी मी त्यांना विनंती करतो. गणेश महाराज कुंडलिका तुकाराम पंढरी जय. याशिवाय माझ्या कीर्तनाचे जे यजमान असतात, आता ते यजमान कोण मला माहीत नाही, ते मी फार जाणत म्हणजे माहीत नाही, पण जे यजमान असतील किंवा जे असतील ते काय असतील त्यांनी यावं आणि प्रसाद घेऊन जावा अशी मी त्यांना विनंती करतो. या कोण असतील तर विठाला माऊली. हा कीर्तन महोत्सव नाम महोत्सव हा मोठा असलेला पाहायला भेटतं. माऊली आत्तापर्यंत आपण 100, 200, 300 कीर्तन आपण काय केले असतील ऐकले आहेत. पण माऊली माझी हात जोड विनंती आहे, आजचं कीर्तन कृपया लक्ष देऊन फक्त श्रवण करा. पटलं तर उद्यापासून आचरण करा. कारण माझा हा रोल आहे, 1000पट माझा हा रोल आहे. एकाच कीर्तनात आपला उद्धार झाला पाहिजे. हे बघा आता 100 कीर्तन ऐकले, 200, 300, 400 ऐकले, मी ऐकलेत ना आपण सगळं ऐकतो. मी सगळ्यात जास्त मोबाईलचा वापर मी करतो. जवळपास अर्धे कीर्तन दुसऱ्याचे ऐकतो आणि अर्धे माझे ऐकतो. माझे यासाठी ऐकतो की काय चुकलंय माझं हे समजून घेण्यासाठी ऐकतो आणि दुसऱ्याचे यासाठी ऐकतो की चांगलं काय. म्हणजे आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणतो आणि कीर्तन एकाच कीर्तन आपला उद्धार का व्हायचा आहे. कारण आपण फक्त मी जे बोललोय ते समजून घ्या. आता मला फार वेळ राहिला, बहुतेक 1 तास राहिला आहे बघा. पण 1 तास असा ना जितका वेळ राहिला का आपण सेवा करायचा प्रयत्न करू. एक कृपया फक्त लक्ष देऊन ऐका. आणि मी जे बोलन ते माझ्याबद्दल 100% सत्यच आणि मला दुसरं कोणाच्याबद्दल टीका करायची गरज नाही. कोणत्या महाराजांनी कसं वागावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला त्याचं काही देणं घेणं नाही. जसं मी कर्म करेन तसं मला फळ भोगावं लागेल. मी माझ्या पुरतं मला दुसऱ्याच काही बोलायचं नाही. म्हणून कोण कसं वागतं त्याची काही देणं घेणं नाही. मला फक्त मी पांडुरंग परमात्म्यापासून आलेलो आहे आणि मला पांडुरंग परमात्म्याशी जायचं आहे. फक्त जायचं. मी चलतो ना पांडुरंग परमात्मा त्या दिशेला चलतो मी. फक्त माझी दिशा चुकू नये म्हणून मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे. तुमच्या दर्शनाला यासाठी की तुम्ही मला काय ते सांग महाराज चुकत असेल तर चुकतंय का मी विचार करीन आणि दिशा बदलेल. मी तुमच्या मार्फत मी जर पांडुरंग परमात्मा दर्शनाला गेलो, पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला गेलो तर पांडुरंग परमात्मा भेटतोच. हरिप्राप्तीशी उपाय अहो हे डायरेक्ट आपण समजा मी पंढरपूरला पांडुरंग दर्शनाला गेलो, तिथे एकरूप व्हायचा प्रयत्न केला. एकरूप व्हायचा इतका चालून देव इतका हुशार आहे, इतका हुशार आहे, इतका हुशार आहे की त्याच्यात का हुशार कोणीच नाही. चतुर राहतो शिरोमणी गुण चतुर चतुर चतुर
आता हे वाक्य बोलणं सहज चूक आहे. त्याचं कारण आहे की मी हे जे वाक्य सहजगत्या वाक्य बोललो, देव इतका हुशार आहे. पण देव इतका हुशार आहे, बोलण्याची बुद्धी मला दिली ना, ती कोण दिली? देवानं दिली. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश्वराचे सकळ सिद्धी. म्हणजे देवाबद्दल आपण किती 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 विचार केल्याच्या पलीकडचं क्षेत्र म्हणजे देव. म्हणून रामकृष्ण आपण म्हणलं गेलं पाहिजे. आता हे बघा माऊली, माझ्या नसा रामकृष्ण भिनलेलं आहे. कमीत कमी 7, 8, 9 घंटे रामकृष्ण म्हणतो. मला ते आज गप्पा माझा स्वभाव धर्म नाही असं ते काहीच नको समजा. पण ते फक्त रामकृष्ण कारण माझा मृत्यू कधी येईल मला माहीत नाही. कधी घंट्याला येईल, अजून 10 दिवसाला येईल, 20 दिवसाला, 2 वर्षाला, 20 वर्षाला येईल. पण जितक्या अगदी मी रामकृष्ण म्हणून मी धन जमा करीन तितकं माझा फायदा होईल. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. माऊली मी कोण आहे? मी माझं तुम्हाला तुमच्याशी म्हणजे तुम्ही मला हे नाही बोलायचं, मला कोणाला टीका टिप्पणी नको वाटायला. मी कोण आहे, आत्ता कुठे आहे आणि मला जायचं आहे कुठं. अहम ब्रह्मास्मी, मी परमात्माचा अंश आहे, मी ब्रह्माचा अंश आहे, मी पांडुरंग परमात्माचाच अंश आहे. आणि आत्ता ह्या मृत्यूलोकी नगरी आहे बरबडी ह्या गावाला नाही मी, त्या मृत्यूलोकी नगरात आता मी. आणि मला कुठं जायचंय? मला माझ्या पांडुरंग परमात्म्याशी जायचंय. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील लोकांची उभासी देवर, तेथील लोकांची उभासी देवर. पुंडलिक भक्तवाद चंद्रभागाती बोलती साधू संत जीवा वाटे हुर साधू संत तुम्ही संत माय बाप एवढा उपकार केला रामच तुझ्यावर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा रामच तुझ्यावर तुम्ही संत माय बाप उपकार करा. तुम्ही संत माय बाप उपकार दाखवा दिनाचा एवढा उपकार करा माझे तुम्ही संत माये बाप
संत मायबाप. आता महाराजांनी छान प्रमाण दिलं. या प्रमाणाप्रमाणे अगोदर मी पंढरपूरला जाणाऱ्या माणसाला म्हणजे ज्या गावाचा माणूस असेल त्या गावापासून जाणं येण्याचं तिकीट तात्पुरते वर्षापुरते पैसे उसने देत होतो. समजा आता म्हणजे 8-10 वर्षापूर्वीचं वाक्य सांगायलो. म्हणजे कोणत्या गावाचा माणूस कोणत्या समजा तुमचा डोंगर कोणतं गाव आहे बरबडी गावचा माणूस समजा ते म्हणला की महाराज मला पंढरपूरला जायचं आहे बरं का. ठीक आहे मग तुम्ही पाथरीच्या बसस्टँड तुमच्या तिकिटानं पाथरीच्या बसस्टँडपासून या आणि पाथरीला बसस्टँड आलं की तुम्हाला मी नगदी तुमचे समजा बरबडीपासूनची पार येणं जाणं आणि पुन्हा 100-200 रुपये शिल्लक समजा जे पैसे होतील ते पैसे तुम्हाला देतो आणि पुन्हा वर्षापर्यंत तुम्ही ते पैसे वापस करा जेणेकरून दुसऱ्याला द्यायला मला सोपं जातं. असं 100-200-300 कोणाला जे माणूस आयुष्यात आपण पाहिलंच नाही ना. पण त्या माणसाला आपण पैसे कशामुळे द्यायचे त्या माणसाला नाही दिले पैसे मी माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या हातात पैसे ठेवले तर. म्हणजे आता तरी सरकारनं अर्धं तिकीट समजा फुल तिकीट काहीतरी कमी गेले समजा पण त्या काळात काहीच नव्हतं. ते मग बाया सुगडी असं कोणी असं मला कोणाशी देणं घेणं नाही. माझ्या नजरेत ना स्त्री ना पुरुष ना 40 50 60 फक्त माझ्यासमोर हे मोतीराम महाराज मारुतीराम महाराज जनाबाई मुक्ताबाई हेच फक्त मी बोलायलो ते फक्त माझे मारुतीराम महाराज जे माझे आदर्श आहेत माझे मोतीराम महाराज जे आदर्श आहेत जनाबाई मुक्ताबाई तर फक्त त्यांना बोलायलो मी. म्हणून रामकृष्ण प्रत्यक्षानं रामकृष्ण म्हणलं गेलं म्हणलं पाहिजे. याशिवाय पोस्टानं घरपोच फुकट माळी देतो. पोस्टानं म्हणजे समजा तुमचा पत्ता कळाला मला तर ह्या गावात बहुतेक दिल्या काही मला काही लक्षात पटकन आहे ना पण घरपोच म्हणजे तुम्हाला काहीच लागत नाही. नुसतं व्हॉट्सअपला नाव पाठवलं की तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवतो. हे पोस्टाच्या पेटीत हे टाकारून पाकिटं ते व्हिडिओ काढून सगळं मी तिकीट माझं पाकिट माझं माळ माझी तुमचं काहीच काम नाही. नुसतं माळ घ्यायची फक्त. म्हणजे जेणेकरून रामकृष्ण म्हणतील का ओम नमः शिवाय म्हणतील काहीतरी म्हणतील काहीतरी जपमाळ असेल आणि छोटी माळ असेल काय असेल ते आपलं ते करीत राहायचं. कारण माऊली आपला प्रवास लई छोटा आहे हो. माझा प्रवास फार छोटा आहे. इतक्या छोट्या प्रवासात आता हे पा शाश्वत जन्म मी उभा याचा अर्थ काय आहे जन्मलो पक्क आहे ना हे उभा आहे देह आहे ना जन्मलो शाश्वत जन्म आहे आणि एक दिवशी पक्क जायचंय. म्हणजे 2 गोष्टी पक्क्या आहेत. जन्म पक्का आहे जायचं पक्क आहे. ह्या दोघांमधलं अनिश्चित अंतर म्हणजे जीवन. हे पा आता 40 20 30 काय मानायचं गरज नाही. जायचं कारण काहीच नाही तर आणि देव इतका चालू आहे. आता आपण बोललो इतका हुशार आहे प्रत्येकाचा अंत करतो पण स्वतः काहीच येऊ देत नाही. आम्ही असं म्हणतो आमच्याकडे वाक्प्रचार आहे उसातून जायचं पण अंगाला पाचट लागू द्यायची नाही. सगळं कार्य करीता तोच आहे. पण बघा समजा मी मेलो तर लोक म्हणतात कशाने मेलं टीबी झाली म्हणून मेले. शुगर जाता बार पाणी पेलो BP शुगर असते हाय बघा. मग शुगरनं मेले XY जण पण कोणी म्हणतं का देवानं मारलं म्हणून नाही. पण मारले कोणी त्यानंच मारले. म्हणजे आपला देह हे पा जाणारच आहे म्हणून रामकृष्ण म्हणा. हे पा आता जागोजा पानपोई सुरू करतो. पाथरीच्या बसस्टँडला पानपोई असते उन्हाळ्यात होती आपली. जिथं कुठं माझा हिंदू धर्म आहे जिथं कुठं किंवा जिथं माणसं येतं त्या ठिकाणी माझं पाणी फुकट गेलं पाहिजे. कारण आशीर्वाद लय मोठा असते पाण्याचा. पाणी पिल्यानं माणूस मनातून आशीर्वाद देतो. आणि हाच आशीर्वाद मला पांडुरंग परमात्म्यावर नेणार आहे. म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं तर आपलं 100% भलं होतंच. म्हणून आपण काय केलं पाहिजे प्रत्येक क्षणाला इतकी भक्ती केली भक्ती. हे पा भक्ती म्हणजे काय शब्द माऊली माझा प्रत्येक शब्द समजून घ्यायचा आहे. 7 विषयात MA मी 7 विषयात MA आणि पुन्हा डॉक्टर आहे. पण हे सांगण्याच्या अगोदर मला हे सांगू द्या अगोदर कारण हे जगात प्रत्येक माणूस मोठेपणा सांगतोय पण अपमान कोणी सांगत नाही. मला अगोदर हे सांगू द्या मी 10वीला नापास झालेला माणूस आहे. मायबाप इंग्लिश गणित गेलते लोकांचं साल घातलं. आषाढी कार्तिकी म्हणायचं
म्हणजे 85-84ला. मग एक दिवाळीला एक निघाला आणि उन्हाळ्यात एक निघाला आणि 11वीला लगेच ॲडमिशन घेतलं समजा. म्हणजे आपण रामकृष्ण 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 म्हणायचं आहे, त्याचं कारण आहे की तुमचा उद्धार करायला एकच माध्यम आहे, ते म्हणजे रामकृष्ण. तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, काय तुम्हाला जे म्हणायचे म्हणा, पण काहीतरी म्हणा, नुसतं रिकामा राहू नका तुम्ही. काहीतरी तुमची जी श्रद्धा आहे ती मला 100% मान्यच आहे ना. हे पहा, गंगा अनेक येतात, त्या समुद्राला जातात ना. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं पाहिजे, भक्ती आपण केली पाहिजे. आणि भक्ती कशी केली पाहिजे माऊली? लोकाला दाखवण्यापुरती भक्ती करण्यात मतलब नाही. लोकाला दाखवण्यासाठी भक्ती करण्यात मतलबच नाही. वागणं चांगलं पाहिजे, माझं वागणं चांगलं पाहिजे. हे पहा, माझ्यापेक्षा मला तुमचं बोलायचं नाही, माझ्यापेक्षा 100 पट रावणाची भक्ती श्रेष्ठ होती. कोणापेक्षा रावणाची भक्ती 100 पट श्रेष्ठ होती. रावणाला जर समजा महादेवचं चांगला भक्त होता ना, जेव्हा समजा एखादं कमळ कमी पडलं, फुल कमी पडलं, तर स्वतः गळा हे शिर कापायचा, महादेवाला समर्पण करायचा. इतकं स्वतःची कडक कडक भक्ती होती. पण हे पण परंतु शब्द घातकच असते. तर पण फक्त आचरण नव्हतं. आणि माझा रोल हा आहे की मला विचारसागर लवकर घुसत नाही, चंद्रोदय लवकर घुसत नाही, हे मोठे ग्रंथ, तात्विक ग्रंथ तर विचार लवकर घुसत नाहीत. मला एकच कळतं, काय नाही, फक्त रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं. बस 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 ठीक आहे. नामाशिवाय दुसरं जगात काहीच नाही. किती तुम्ही कुठे फिरला, काही केलं तर फक्त रामकृष्ण म्हणजे बरं, तुम्ही जे म्हणायचं म्हणा. आता डबल ते नाही बोलणार मी आता. फक्त तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं, बस बस नामच. माऊली, मला फक्त अभंगच पाठ असावा का, गवळणच पाठ असावी का, भारुडच पाठ असावं का, इतकंच असावं का? हे बघा, अभंग पाठ असणं, पद पाठ असणं, श्लोक पाठ असणं, हे सगळं पाठ असणं हे तर पुण्याचं कामच आहे. यात काय दुमत असं काहीच कारण नाही. पण अभंग पाठ असून जेवढं पुण्य लागतं का, त्या पट 100 पट जास्त पुण्य हे लागतं अभंग आचरणात आणल्यावर. माऊली, ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई यांचे अभंग आहेत ना, हे बहुतेक अभंग मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्यात माझा आवडता अभंग, कारण माझ्या प्रत्येक कीर्तनात साधारणतः सारखाच भाग असतो. कारण मी ज्यावर उभा आहे, जी माझी श्रद्धा आहे, ज्यासाठी मी जिवंत आहे आता सध्या, तेच रोल प्रत्येक कीर्तनात मी बहुतेक करून व्यक्त करतो. माझं जो अभंग आहे, त्या अभंग मी 100% जगतो. तो अभंग हा, जे तर कीर्तन करावे ते तर अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाते. माऊली, मला कोणत्याच कीर्तन करायला, कोणाच्या माणसाची मला तुलना करायची नाही, मला कोणाचंच बोलायचं नाही, मला कोणाचं काही बोलून मला माझं पुण्य कमी करायचं नाही. मला फक्त माझंच मला बघायचं. फक्त कोण कसं बघायला ते बघून घेतील, मला दोष काही देणं घेणं नाही. फक्त ज्या ठिकाणी 99% मी माझं आचरण करतो, फक्त 1% यासाठी की लोकांना माहीत नसतं, लोक घरी बोलितात हे ते, पण मला वैयक्तिक खरंच पटत नाही ते. हे बघा, मी कोण आहे लक्ष ठेवायचं आहे.
डॉक्टर हरिभक्त परायण अशोक महाराज परभणीकर. मी स्वतःला बार बार तपासतो, मी स्वतःला बार बार बोलतो की मी हरिभक्त परायण आहे का, मी हरिशिरत आहे का, का मी देहभक्त परायण नाही, मला देहाची आसक्ती का, हे मी बार बार स्वतः विचारतो. मला धनाची आसक्ती का, मला स्त्रीची आसक्ती का, मला कोणती आसक्ती का, हे बार बार तपासतो. कारण तुम्हाला कळत नाही मी कसा आहे. तर उगा 2 घंटे गोड गोड बोललं, छान छान बोललं की महाराज चांगले 100% खोटं आहे. खरं हे माझ्या अंगावर किती डाग आहे किंवा किती पांढरे शुभ्र कपडे तर हे लय महत्वाचा घटक नाही. मी फेटा बांधला का नाही, चांगला बांधला का वाईट बांधला हे महत्वाचं नाही. महत्वाचा घटक आहे की माझा आतलं अंतकरण पांढऱ्या कपड्यापेक्षा आतलं अंतकरण किती पांढरे हा घटक महत्वाचा आहे. माझी नजर कशी आहे. ज्या वेळा मी पांडुरंग परमात्मा दर्शन, आता मी आलेल्या अगोदर विनेकरी बाबा दर्शन घेतलं अगोदर का, कारण विनेकरी बाबा दर्शन घेतलं ना तर पांडुरंग परमात्माला आवडतं. नंतर मी दर्शन तिकडे बाकी घेतलं. त्याचं कारण आहे की त्या पांडुरंग परमात्मा दर्शन घेताना जी माझी नजर असते ती नजर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी ठेवण्याची मानसिकता आहे. ते मी ठेवतो. आजपासून ठेवलं. अगदी वयाच्या 20च्या 30च्या 22च्या जे वय असतं, जे पाय घसरायचं वय असतं त्या वयात नजर ठेवली. आजही ती नजर माझी तीच. मगाशी बोलताना महाराजांना बोला, आमच्या गणेश महाराज चोपडे, ज्याला जे जगातला माणूस कनक आणि कांता ह्या 2 गोष्टीपासून दूर आहे त्याला उजळ मात्यानं फिरता येतं. माऊली तुम्हाला माहीत नाही, लोक मला लई येडं म्हणतात. खरंच ज्यानं कोणी पैसे घेतले माझ्याकडून ते वापस केलेच नाही. तर त्याला माहिती येडपट आहे, वापस द्यायची गरज नाही. मग मला कळायला याला पैसे मागून उपयोग नाही. जाऊ दे बापा, कुठं नाद लागायचं, जाऊ, तू मोठा होय, तूच मोठा होय, काय करायचं आपल्याला. हातातलं कोणी घेऊ शकतं, खिशातलं घेऊ शकतं, इथलं कोण घेणार, काहीच नाही. म्हणून आपण रामकृष्ण म्हणण्याशिवाय पर्याय नाही. अभंग जगलाच पाहिजे. जिथं कीर्तन करायचं आहे तिथं जेवायचं नाही. जिथं कीर्तन करायचं आहे तर बुक्का, मी माझा बुक्का आणला, हार जरी घरून आणला असता मी तर इथं हार घातला असता. मग हाराला माझ्यामुळे 10 रुपये लागणार होते ना, लगेच 10 रुपये लगेच देऊन टाकले. नको, तुमचं काहीच नको. मी आलो कशाला, सेवेला आलो. कीर्तन सेवा आहे, ही काय मजुरी नाही. बरं ठीक आहे, मजुरी नाही. मजुरी याचा कळतो तुम्हाला की समजा 200 रुपये दिले मजुरीला किंवा 500 रुपये दिले, दिवसभर काम करतो. 2 घंट्याला मी काय मजूर नाही. सेवा ही सेवा आहे. आणि म्हणून आपण रामकृष्ण म्हणलं पाहिजे. तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरक जाती. पैसे घेणारा मी, समजा आता वर्षाकाठी 100 200 300 कीर्तन माझे होणार, मग 300 ठिकाणी मी पैसे घेणार. अगोदर 300 वेळेला मी नरकात जाणार आणि नंतर हे बघ तुम्हाला माऊली तुम्ही स्वतः नरकात जाणार. तुम्ही कशामुळे देणगी दिली म्हणून तुम्ही देणगी दिली. हे पा पैसे देत, पैसे कोण्या मार्गाला लागले तर त्या मार्गानुसार तुम्हाला पुण्य लागन. बरं का. द्रव्य पात्रापात्रीच्यावरून द्यायचं. अन्न देताना पात्रापात्रीची गरज नाही. लहानपणी मला पंक्तीतून उठवलं होतं. लहानपणी खायला भेटत नव्हतं ना, मग पंक्तीला बसलो गावात अशी पंगत आपली. मग ते एक करते माणसं असतात ना, हे कोणाचं रे पोरग आहे, ते एकनाथाचं आहे. एकनाथाला आमंत्रण नाही ना, उठ म्हणजे माझ्या वर्गातले पोरग बापाचं नाव विचारून त्याला बसू दिलं आणि मला उठविलं. कशामुळं, तुझ्या बापाला आमंत्रण नाही ना. पहिलं काय जेवायला भेटत नव्हतं, मग ते करतो पण घरातलं एक माणूस, अशी जेवायची पद्धत असायची. असो, पण आपण रामकृष्ण व्हायचं. नरकाला जायचं नकोच. महाराज चांगला किती, हे बघा मी किती चांगला आहे. जगात फक्त माझ्या आईवडिलाला माहीत आहे. जगात फक्त आईवडिलाच माहीत होतं की मी कसं आहे ते. आईनं काय काय काम केलं, शीश धुतली, काय केलं आईनं, काय करते आई, हे बघा जगात आई काय करते हे फक्त आईलाच माहीत आहे. म्हणजे नंतर माझ्या बायकोला थोडं माहीत आहे नेमकं मी कसं आहे. तुम्हाला अजून सांगा, कोणताही कीर्तनकार कसा आहे हे जास्त बायकोपेक्षाही जास्त ड्रायव्हरला माहीत असतं. बायकोपेक्षा असं ड्रायव्हरला माहीत असतं. म्हणजे रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून द्रव्य घेऊ नये, आयुष्यात रुपया घेतला नाही. आणि जोपर्यंत माझं जोवर मला दिसतंय, जोवर मग हातपाय चलते तर तोवर मी घेणार नाही. म्हणजे मरेपर्यंत घेणारच नाही ना. फक्त माळी फिळी मरेपर्यंत वाट जवळ चलते, हातपाय चलते, जवळ दिसते तोवर तर माळी वाटायचं प्रकरण चालू करणार. हे सगळं करणार मी.
मगाशी बोलता न लागे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा संत संग दे सदा न लगे न आवई पूना कायन आता महाराजांनी छान प्रमाण दिले की न लगे मुक्ती धन संपदा. आणि खरंच बघा की मला धन संपदा नकोय. त्याचं कारण आता असं लाखो रुपयाच्या माळी अष्टगंध बुक्का देत राहिलो. आता सुद्धा ते पेन्शनचे पैसे आता उद्या परवा येतील समजा, म्हणजे उद्या दाखल करायचे समजा, तिचे 60-70 हजार 50 काय ते येतील समजा, ते सुद्धा माळी अष्टगंध बुक्का यासाठी वापरून टाकायचे. अरे बापरे नको. कारण मुलाला हे पहा जगात एक सगळेच बाप मुलाला पैसे धन संपत्ती कमवून ठेवतात. जगातले प्रत्येक बाप, मी म्हणतो बापापेक्षाही पशु पक्षी सुद्धा, शब्द आहे का माझा, पशु पक्षी पैसा कमवत नाहीत पण मुला बाळाची जीवापेक्षा जास्त काळजी करतात. पशु पक्षी सुद्धा, आता कोंबडीचा पक्षी जर निरीक्षण केलं तर अगोदर ते अन्न शोधतं, लेकराला खाऊ घालतं आणि नंतर आपण खातो. म्हणून आता मुलाला 1 कोटी 2 कोटी दिले बस झालं, तुला 2 कोटी बस झाले ना, आता मी बाकीचं करतो ना काहीतरी, तुला काही मला काही. कारण जवा कवा एक तर माऊली मला यम न्यायला येणारच नाही. त्याचं कारण आहे श्वासा इतके मोजेले हरिनाम रामकृष्ण 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 सतत रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. जरी घरात मृत्यू आला तर आमच्या घरी 100 फुटाच्या वरी आमची वारकऱ्याची पताका आहे. हे माझं वैभव आहे. हे माझं, मला 23 खोल्या येतात हे सांगायला मला वैभव नाही माझं. माझं खरं वैभव की ती वारकऱ्याची पताका आहे खरी खरी बरं का. आणि तिथं जर मृत्यू आला तर वारकऱ्याच्या पताखाली मृत्यू आला यम न्यायला येणार नाही. दुसरी गोष्ट, माझा विश्वास फक्त रामकृष्ण रामकृष्ण या शब्दावरच आहे, बायकोसुद्धा नाही. जर माझा जीव जाईना म्हणून जर मला बाहेर ठेवलं, समजा आपण बाहेर ठेवतो ना, बाहेर ठेवलं तर माझ्या दारातच, म्हणजे हे घर जसं आहे हे दार आहे तसं ह्या दारातच मारुतीरायाचं मंदिर आहे. आणि त्या मारुतीरायाची पताका सावली माझ्या अंगावर पडन आणि 7 चिरंजीव मारुतीराय येतं. मग त्या मारुतीरायाच्या कृपा आशीर्वादाच्या खाली, ध्वजेच्या खाली यम न्यायला येईल का? नाही येणार. आणि जर माझं पाप असन, शब्द ऐकायचा, माझं पाप असन तर मी सकाळी 5ला घराच्या बाहेर पडतो ना, माळी गावगाव माळी देतो ना, गावगाव मंदिरात बसायचं, 6ला गावात असतो मी. आणि जे माळी फुकट द्यायचे त्याला माळी फुकट द्यायच्या. जर पाप असेल तर वाटत माझा ॲक्सिडेंट होईल आणि तिथं वाटत कुठेतरी मरेल मी. सगळेच पर्याय माझ्या डोक्यात येतं. म्हणजे आपण रामकृष्ण 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 आहे. आणि म्हणून ह्या वारकरी पताकाच्या खाली, ह्या पताखाली यम येणार नाहीच. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करता पडती कष्ट. म्हणून यासाठी आपल्याला रामकृष्ण रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्याय. हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे, हृदय मंदिर स्मराकारे. राम कृष्ण नामे दोन्ही साजी रे, राम कृष्ण नामे
हृदयामध्ये आपण सतत रामकृष्ण 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 म्हणलं तर आपला उद्धार होतोच. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण सतत सतत हे पा तया जवळ नुरे पाप तया जवळ नुरे पाप तया जवळ नुरे पाप गायत्री विध हाताप गायत्री विध हाताप तया जवळ रे पाप तया जवळ रे पाप जाय भय ते पाप जाय भय ते पाप तया जवळ रे पाप आपण मी आपण सब इतकी भक्ती 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 केल्याशिवाय पर्यायच नाही. शिंक जांभळी खोकला इतका वेळ वाया गेला, फक्त इतकाच वेळ वाया गेला. आता मी कधी कधी समजा आपण लगेच जातो टॉयलेट जातो आपण तर मी रामकृष्ण 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 म्हणतो, ते बायको रागावते. हे पहा जगात प्रत्येकाचीच बायको रागावतात. माझ्यापुरतंच माझं बोलायचं, मला दुसऱ्याचं काही बोलायचं नाही. माझी बायको रागावत तुम्हाला कळतं काही? माऊली माझ्या हाताकडून डॉक्टर झालं तर वकील झालं तर नामवंत कीर्तनकार झाले तर गायक आहे तर मृदंग सगळे माझ्या हाताकडे चांगलं. खरंच मी एक शिकवतो की माझा मुलगा म्हणजे विद्यार्थी किती मार्क घेतो याहीपेक्षा माझा विद्यार्थी चांगला नागरिक म्हणून कसा घडेल, सहृदय वारकरी म्हणून कसा घडेल, जाणीवपूर्वक तो चांगला 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 झाला पाहिजे. आणि एक वेळेस कीर्तन नाही केलं जमतंय, हे माळी फिरी नाही द्यायला चालते ना. पण माझ्या पांडुरंग परमात्म्याला जे धर्मकार्य दिलेलं आहे, मला जे कर्तव्य दिलेलं आहे विद्यार्थ्याला शिकवणे, तेच फक्त इमानदारी विद्यार्थ्याला शिकवायचं. आता जवळपास 35-36 वर्ष झाले, 37 वर्ष झाले. या 37 वर्षात फार झालं 10 राजा असतील माझ्या. 37 वर्षात कालच रिटायर झालो मी, कालच्या शनिवारी म्हणजे 30 तारखेला. म्हणजे 37 वर्षामध्ये 10 राजा असतील. 10. बोलणं सोपं आहे, वागणं किती जळालो मी हे पांडुरंगालाच माहिती आहे. माणूस मोठेपणा सांगते फक्त मी असं केलं तसं केलं. तुम्ही कोणलाही मला तर रणसर कसे येतं सगळं जग सांगतं ना. हे पहा जग खोटं बोलतच नसतंय. सगळेच जगात लोक चांगले चांगले चांगले, फक्त माझी नजर चांगली पाहिजे. माझी नजर चांगली असली ना जगात सगळं एक काही माणूस वाईट नाही. सगळे लोक चांगले, फक्त आपली नजर चांगली का सगळं जग चांगली. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. आणि आपलं एवढी भक्ती करायची, इतकी भक्ती केल्यानंतर पांडुरंग परमात्मा म्हणलं पाहिजे काहीतरी माग. आणि काय माग तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, मागणे ते एक तुझं मागणे ते एक तुझं प्रती आहे. 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 मागणे ते एक
आणि रवी हेची माझ्या आपण रामकृष्ण 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 म्हणे प्रत्येक क्षण आपण रामकृष्ण राम बाबा तुम्ही काही काम करा, काही करा, काही करा, काही करा, दळता कांडता सर्व कार्य करता आणि बोला जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे जाईल हा भवश्रम होईल दुःखाचे तुम्हाला पांडुरंग परमात्मा जे नियत कर्म दिलंय ते नियत कर्म करा, ते काम करत तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण म्हणा. भले तुम्ही शिव्या द्या माझ्या जनाबाई मुक्ताबाई, तुम्ही शिव्या द्या काही हरकत नाही, तुम्हाला पुण्य लागेल. अगोदर काय करा, जनाबाई बना. आणि जनाबाई बनलात ना, जनाबाई झालात ना, मग तुम्ही शिव्या द्या ना. जनाबाईच्या शिव्या पांडुरंगाला वय वाटतात. मूळच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, आयव चुडेली आली. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा स्तुती मानवाची, स्तुती मानवाची करू नये, स्तुती अथवा करावी देवाची, स्तुती अथवा करावी देवाची, स्तुती मानवाची करू नये, स्तुती मानवाची स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची. आपण देवाची स्तुती करावी, देवाची कीर्ती, देवाचं कीर्ती गुणगान गावं. मानवाची स्तुती काय मतलब नाही, व कोण्या मानवाची आपण स्तुती करायची गरज नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, बरं का. नाथ महाराज अभंग, ते अभंग कीर्तन मर्यादा, ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. त्या कीर्तन मर्यादेच्या बाहेर एकही शब्द नाही बोलायला पाहिजे. मी संसारातला एकही शब्द नाही बोलायला पाहिजे. नाही 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 नाही, हाशी मजा कीर्तनाचं प्रयोजन नाहीच. हे बघा, डोळ्यात अंजन घालणं आणि नुसतं बोलणं नाही बरं का. बोलता वाटे सोपे, करणी करता बोलणं बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोले 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 विठ्ठल डोले, बोले विठ्ठल डोले, बोले बोले विठ्ठल डोले.
माऊली खरंच छान बोलले, प्रमाण छान दिलं, मला बरं वाटलं. माझी स्पर्धा ते दिसायला मला घड्याळसोबत माझी स्पर्धा आहे, मी विचार करतोय. तर माऊली असो, आपण सतत रामकृष्ण 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 बोललं पाहिजे, सतत बोललं पाहिजे. कारण माऊली जो आपल्या हिताला जागा असतो, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मला आनंद वाटतो. ते अशोक महाराज परभणीकर यांचा मुलगा आकाश महाराज परभणीकर म्हणून मला आनंद वाटत नाही. देहाचा मुलगा आहे, माझा नाही आहे, हा देहाचा मुलगा आहे. पण मला आनंद यासाठी वाटतो की आमचा तुकोबाराच्या पालखीचा सोहळ्याचा घोडा अश्व, आपल्याला माहीत असन की तुकोबाराच्या पालखीचा एक आणि एकच मानाचा अश्व असतो, एक घोडा असतो, मानाचा खरा एकच आहे. तो घोडा आमचा आहे. माझे विनायक महाराज नारायणराव रणेर आणि मुकदम आहोत, बाभळगावकरांचा घोडा पण म्हणतो बरं, तो आमचा घोडा आहे. आणि माझा मुलगा दुकान बंद ठेवून, महिना लागन 20 दिवस 25 काय लागते ना, दुकान पूर्ण बंद ठेवायचं आणि पंढरपूर घोडे सेवेला हजर व्हायचं. कारण आमचं माझं वैभव आहे ना. म्हणजे मला मुलगा आवडतो, मुलगा म्हणून आवडत नाही मला, देहाचा आहे, माझा नाही ना, माझा मुलगा नाही. फक्त तो चांगला भक्त आहे, परमेश्वराचा पांडुरंगाचा खरी सेवा करतो म्हणून ते आवडतो. म्हणजे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक. मग देवाला हर्ष वाटतो, देवाला समाधान वाटतं, देवाला आनंद वाटतं. मी तर मरते प्राणी आहे. करीना फुले जतना, करीला फुले जतना, करीला फुले जतना, याचा धरिला अभिमान, करीला फुले जतना, करीला कशाचा सतत रामकृष्ण 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 म्हणलं तर आपला खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. बायको मला प्रिय, बायको म्हणून प्रिय नाही, देहाची आसक्ती नकोच. हे देह कसा माहिती, आमचे मधला असा छान बोलते अशी धर्म घातले धर्म कीटकांचा, धर्म घातले धर्म कीटकांचा सागा, गौरव दुर्गंधे रे अमंगवतीचा बाधा, गौरव दुर्गंधे रे
हे शरीर छान बहुतेक तुमच्याकडे छान काकडा भजन होतं बरं का. कारण एका मिनिटात कळतं माणूस कोणत्या स्टेपचं असतं समजा. हां मग तेच मगाशी सुरुवात बरोबर जास्त. हां आपण पुन्हा एकदा पांगरी ढोणे ह्या गावातील सर्व वारकरी मिळत एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. टाळ्या. तर हे शरीर का नाही मरते हो. हे रव दुर्गंधीयुक्त शरीर आहे. मी मेल्यावर हे बघा बायको लेकरं बाळ किती दिवस माझं शरीर ठेवणार, किती महिने ठेवणार, तासावर ठेवणार. हे पहा बायको आता बायको मला प्रिय कशामुळे, शरीर तिचं प्रिय मला नाही, ती चांगल्या वारकऱ्याची पोरगी आहे. चांगल्या खूप 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 भाग्यवान वारकऱ्याची पोरगी म्हणून मला बायको प्रिय आहे. नाही बायको म्हणून मला प्रिय नाही. कारण तुकोबाराच्या पालखीचा तुकोबाराचं देवघरामध्ये तुकोबाराचं मंदिर आहे देवघरातलं आषाढच्या वेळेला ते पादुका उचलायचा मान, ते डोकं घ्यायचा मान आणि पुन्हा प्रदक्षिणा करायची आणि आपली पालखी ठेवायचा मान. हे माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज दादासाहेब सोळंके गंगा मसलेकर यांना मिळालता आणि त्यांचं रक्त माझ्या घरी आहे. हा मुलगा त्या रक्ताचा भाग आहे. मला आवड म्हणजे मुलगा म्हणून मला मुलगा आवडत नाही, बायको म्हणून देहाची आसक्ती म्हणून बायको आवडत नाही. फक्त त्या वारकऱ्याचं रक्त आहे म्हणून बायको आवडते, मुलगा आवडतो. यथा काष्टचे काष्ट माऊली सागरामध्ये 2 ओंडके लाकडं असे लाटानं जवळ येतात. जेव्हा लाटानं जवळ आले तेव्हा त्या ओंडक्यांना एक दुसऱ्याचं प्रेम नसतं आणि वाऱ्यानं ओंडके दूर जातात तेव्हा त्यांना वियोग नसतो, दुःख नसतं. तसं गेल्या जन्मात माझी बायको आताची बायको वाटते द्यायची ती पाल कुत्री मांजर डुक्कर कोण असेल. मी नाग साप उंदीर कोणतरी होतं. मी जेव्हा साप होतो ती पाल होती तेव्हा ती त्याची मैत्री नव्हती. बरं उद्या पुढच्या जन्मात ती उंदीर साप कुत्र मांजर होणार आहे. मी माझ्या कर्मानं साप उंदीर कोणतरी होणार तेव्हा आमची मैत्री नसणार आहे. हे पाय जीवात्मे हे आत्माराम आहे माझा आत्माराम वेगळा, त्याचा आत्माराम वेगळा, तिचा आत्माराम वेगळा. मुळे ती बी म्हणता येत नाही, ते बी म्हणतात नाही. आत्म्याला लिंग कुठलंच नाही म्हणून मला ती त्या अर्थानं प्रिय वाटते. माऊली ज्ञानोबा तुकोबा माझ्या धर्मानं वागतात असं नाहीये. ऐकायला जड वाटून ज्ञानोबा तुकोबा धर्मानं वागतात असं नाहीये. माझे ज्ञानोबा तुकोबा जसे वागतात तसा धर्म तयार झालाय. वडील जे करती तया नाम धर्म ठेवती ज्ञानेश्वरीत आलेलं असेल बरं का. माझा बाप ज्ञानोबा तुकोबा माझे बाप आहेत. ते जसं वागतात ना तसं मी वागतो. माझ्या जनाबाई मुक्ताबाई माझ्या ओठी तुमच्या ओठी जर ओवी असन तर लेकराच्या वर्षी आपोआपच ओळीच येणार आहे. त्याच्या उलट मी नाही बोलायचं. मग तुमच्या ओठी काय येणार आहे बाई. आता तुमच्या ओठी काय आलं ना तर मुलाच्या ओठी आपोआपच काय येते. बापाचं पाहून मुलं शिकतात.
माईचं पाहून मुलगी शिकते आणि मास्तर शिक्षक जसा वागतो ते पाहून मुलं विद्यार्थी आपोआप शिकतातच. मुलं किती उन्हाळा असो, किती खोड्या करणार, किती असो, पण माझं आचरण चांगलं असेल ना तर 80% विद्यार्थी अरे रणसर आल का जाऊ द्या, का भिले का दबले, फक्त आचरणापुरतच. म्हणून रामकृष्ण म्हणजे आमच्या तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. द्वितीय चरणात या संतास निर्वी या संताचे निराले, या संताचे निराले, या संताचे निराले, हेच माझा देई. 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 आणि की तुझे पायी आणि की तुझे पायी या संताची निराई, या संताची निराई, हे या संताची निराई, हे या संताची माऊली रामकृष्ण पर्यायच नाही. हे बघा, तुम्ही जगात कोणावर विश्वास ठेवू नका, कोणाच नाही, फक्त एकच आहे पांडुरंगावर दृढ विश्वास ठेवा. हे बाकीचे लोक आहेत ना, माय बाप बहीण भाऊ चुल कोणी हे सुखात सोबतीत जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवते माता पिता बंधू बहिणी कोणी नपवते इष्टमित्र सजन साधू होतो सुखाची मांडणी. इष्टमित्र सखे स्वरे दुःखाची काढणी. एकला दुःख भोगे कुंभ पाप जाचणी. एकला आज कोणी सोडाईना एका सद्गुरु वाचोनी. कोणी सोडविना एका सद्गुरु वाचो. मित्र सजन सखे दुखाची मंडळे. एकला दुःख भोगे कुंभ एकला दुःख भोगे कुंभ सद्गुरु वाचोनी.
मला कोणीच सोडणार नाही, कोणीच नाही. गजेंद्र मोक्ष कथा आपल्याला माहिती आहे. माझी स्पर्धा ते दिसायला बार बार पाहिलो मी, पण ते माझी ती आपण रामकृष्ण मनुष्य पर्यायच नाही. तुम्हाला कोणी सोडणार नाही, कोणीच नाही. जन हे सुखाचे घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. झाल्याही न शक्ती नाक डोळे गळती, सांडोन्या पळती रांडा पोरे. बाईल म्हणे खरं मरता तरी बरं, नाशियेले घर थुंकोनिया. तुका म्हणे मज न होती कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. मी तुम्हाला मगाशी बोललो की बायकोरचा विश्वास नाही, फक्त माझा पांडुरंग परमात्मा विश्वास आहे. कारण बाईलसुद्धा असं म्हणू शकते की बाईल म्हणे खरं मरता तरी बरं. खूप सुंदर घर बांधले, 23 खोल्या येतात, पण ही खरंच म्हणजे बरं बांधले, बरं सुंदर, बरं आरशात दिसण्यासारखंच घर बांधले. पण इतकं सुंदर घर बांधलं असून सुद्धा बाईल म्हणू शकते हा खरं आहे. खरं म्हणजे गाढव. आता जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा तुकोबा, आता ती जर गाढव म्हणेल मला, तर ती कोण झाली? गाढवीन झाली. आणि मग ते सासरान काय ते मला विस्तार करायचा नाही बरं का. म्हणून आपण लक्ष ठेवायचं की रामकृष्ण विश्वास फक्त एकच आहे, फक्त रामकृष्ण. नाम घेता राहू नका. हाकारून सांगेल तुका नाम घेता, तुम्ही काहीच नका, फक्त रामकृष्ण म्हणा. आणि म्हणून आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. विठोबा माझ जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा तुकोबा. पुन्हा मी विसरून जातो बरं का. असंच ते काय लई अडचणी ते विसरतो की आपलं कीर्तन संपल्यानंतर प्रत्येक माता माऊली, जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा तुकोबा प्रत्येकाला तुळशीची माळ, लहान किंवा मोठी, दोन्हीपैकी एक कोणती माळ मिळेल बरं का. जी आली ती घ्या. आणि तुमच्यात जर बदलाबदली करून घ्या, नाहीच काय मेळ लागला तर पुन्हा माझ्याकडून बदलून घ्या, काही अडचण नाही. पण माऊली, ज्ञानोबा तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई प्रत्येकाने माळ घेतल्याशिवाय जाऊ नका. कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. मिरवा तुळशी, कंठी 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 मिरवा तुळशी. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. व्रत करा एकादशी, भरा अमृताचे राशी. आज खरं तर आज परिवर्तन एकादशी आहे. आज फार चांगला योग आहे माऊली. मी मोठा नाहीच हे लक्षात अगोदर घ्या, पण आजच्या दिवसापासून आपण परिवर्तन करूया. आजच्या दिवसापासून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नासा आयुष्याचा, आयुष्याचा. माऊली, जानोबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा तुकोबा सतत रामकृष्ण म्हणा. आणि रामकृष्ण तुमचा उद्धार होतोच. आमचे तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, म्हणे आता उदार तू होई, म्हणे आता उदार तू होई. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई. म्हणे आता उदार तू होई, म्हणे आता उदार होई. तुका म्हणे आता उदार
होय तुका म्हणे आता उदारत होय मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संताचे या संतास निर्भे हेचे मज दे या संतास निर्भे हेचे मज या संताने या संतासे पामने आता उदार होई पामने आता उदार होई मने आता उदार होय तुका मने आता उदार सठे पायी संताची मज ठेवी पायी संताची संताची या संताचा निर्वी हेची मज दे संताचा निर्वी हेची मज दे मदती पाय संताचिया मदती पाय संताचिया या संतासे या संतासी गिरेची मदती आणि तुझे काही न माग हे काही न मागो तुझ
माऊली रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. माऊली काही बोलायचे आहे परी बोलणार नाही, देवाच्या देवाऱ्यात भक्ती तोलणार नाही. माऊली कुठे जा सुखात राहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःला मात्र जपा जरा कारण प्राण माझा त्यात आहे. जे अष्टगण बुक्का लावतात, गणगोळी लावतात किंवा जे माळे किंवा जे नामस्मरण करतात, खरंच 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 माऊली ते मला पांडुरंगापेक्षाही मला खरेच खरे जवळचे तर त्यांची सेवा करणं हाच माझा पहिला धर्म आहे आणि त्यांची सेवा करणं हेच मला आवडतं. म्हणून माऊली रामकृष्ण म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. मला माहीत आहे की तुम्ही असं म्हणू शकतात किंवा महाराजांनी अभंग घेतला आहे कोणता, काय काय चिंतन मानलं, किती दूर गेले अभंगापासून. पण माऊली माझे तुकोबाराच्या अभंग रचना इतकी तेजस्वी तळपती वीज आहे. तुकोबाराचे अभंग एक एक चरण जर घेतला आपण, इतकं अगम्य इतकं गुड अर्थ आहे की त्याला एक शब्द कळायला आपलं आयुष्य घात जातं. भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी. एक शब्द एक, आणि तुम्ही जितकं भाव भक्तीनं ज्ञानेश्वरी वाचताना किंवा गाथा वाचताना तर तुम्हाला वरतीवर अर्थ कळण. भाव धरूनच आपण सगळं केलं पाहिजे. म्हणून मी अभंगाच्या फार जवळसो गेलो नाही. माझा हा रोल नाहीच की मी जे चिंतन मांडलंय ते अभंगाला पूर्णपणे धरूनच आहे म्हणून फार मी दूर गेलो अभंगाचं फार. हे माझी मत झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला. मी फार दूर गेलो. ज्ञानोबा तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई, माझी तुम्ही उदार अंतकरणानं मला माफ करा. कारण बालक बोबुडा बोले, काय वाक विचका पाऊल जरी चालला तरी आई काय करते, गोड मानून घेते. बाळ चालतं. म्हणून माझी ज्ञानोबा तुकोबा, माझी सेवा तुम्ही समजून घ्या. माझी आतली खरी उर्मी, खरं जे माझं काळीज जातून जे बोललो ते समजून घ्या. जनाबाई, मुक्ताबाई, ज्ञानोबा तुकोबा, माझ्याकडे ओरिजिनल तुळशीचा माळ येता. मला माहिती आहे माळ विकणारा माणूस असंच म्हणतो, ते म्हणतो माझ्याकडे ओरिजिनल असं म्हणतो, पण थोडा बदल आहे. खरंच तुळशीचं लाकूड असले खरे ओरिजिनल माळ येता. तुम्ही सावकाश घ्या, काही घाई करू नका. पण अगोदर जनाबाई, मुक्ताबाई घेतील, नंतर ज्ञानोबा तुकोबा घेतील. सावकाश. आणि सर्वच ज्ञानोबा तुकोबा, जनाबाई, मुक्ताबाई यांना मी वंदन करतो, नमन करतो. आणि माझे मोतीराम महाराज यांच्या चरणी, मारुतीराम महाराज, आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या चरणी झालेली सेवा मी समर्पित करतो. आणि जे चांगलं आहे ते त्यांचं, माझं काहीच नाही. मी भारवाई आहे. जे चुकलं बरंच वेळ चुकणं शक्य आहे ते माझ्या बुद्धीचा दोष आहे किंवा माझा दोष आहे. ते मला मी पदरात द्या मला. अशा प्रकारची भूमिका व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर तुकाराम
रागे सागरा करो पागन करले ऐसे कृपाते आलम रखिले आज तुम्हारा स्वामी सद्गुरु राम चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मधील 6व्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांचे लाडके परिचयाचे सुप्रसिद्ध असे हरिभक्त प्रायण अशोक महाराज रणेर पाथरीकर हजर मुक्काम परभणी यांचं सुसरावे आणि गोड असं कीर्तन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाय पांडुरंगा या 3 चरणाच्या अभंगावर असे उत्कृष्ट असे निरूपण करून समस्त गावकरी मंडळींना व पंचक्रोशीतील भाविक मंडळींना आपण एकदम ज्ञानामृत पाजून पतित पावन पुण्य करून सोडलेलं आहे. खरंच महाराज आतापर्यंत खूप महाराज पाहिले पण तुमच्यासारखे तळमळीचा महाराज पहिला आमच्या गावामध्ये आला. धन्यवाद महाराज. आपल्या समस्त गावकऱ्यांच्या वतीने आपल्या मनस्वी आभार. आजच्या कीर्तनाला मृदंगाचार्य म्हणून लाभलेले आदरणीय हरिभक्त प्रायण प्रल्हाद महाराज इस्लामपूरकर यांचे मनस्वी आभार. सर्व भजनी मंडळी सुदाम महाराज डोणे तुकाराम महाराज डोणे माणिकराव आबा सदाशिव मामा माणिकराव आबा हा पिंपळेकर लोखंडे मामाचं नाव हा हनुमंतराव पाटील लोखंडे भाटेगावकर पांडुरंग महाराज भाटेगावकर आदी करून सर्व जमलेली भजनी मंडळ टाळकरी पारेकरी विनेकरी श्रोते मंडळी पांगरेकर श्रोते मंडळी सर्वांचं मनस्वी आभार. अखंड हरिनाम सप्ताह असा चालू राहील. रात्रभर हरिजागर होईल. उद्या सकाळी 4 वाजता काकडा होईल. 6 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण होईल. 9 नंतर गाथा भजन होईल. 12 ते 2 रामायण कथा होईल. उद्याचे कीर्तनकार हरिभक्त प्रायण दीपक गुरु जोशी पांगरेकर यांचं कीर्तन होणार आहे. याही कीर्तनाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. हा आणि आता महाराजांच्या हस्ते ज्यांना माळ घ्यायची आहे त्यांनी माळ घ्या. जपमाळ घ्यायची त्यांनी जपमाळ घ्या. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे पण जपमाळ नाही त्यांनी जपमाळ मागावी आणि ज्यांना माळ घालायची त्यांनी माळ मागावी. महिला मंडळ झाल्यानंतर पुरुषांसाठी वाटप सुरू राहील. महाराज काय म्हणतात महाराजांची सूचना ऐकावी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आपण